तर मोदी पंतप्रधान झाल्यापासून किमान 40 जवान शहीद झाल्याचं म्हणत खासदार संजय राऊतांनी मोदी आणि शहांवर टीकास्त्र डागलेलं आहे। मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेण्याची मागणीही त्यांनी केली। 2 दिवसांपूर्वी काश्मीरच्या डोडामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, यात 5 जवान शहीद झाले। यावरून संजय राऊतांनी टीका केली। नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यापासून पुन्हा ते आजपर्यंत किमान 40 जवानांच्या हत्या झालेल्या आहेत। हत्या म्हणतो मी, बलिदान आहे, हौतात्म्य आहे, सगळं मान्य आहे, पण त्या हत्या आहेत आणि त्या हत्येला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा। तर नरेंद्र मोदी यांनी अमित शहांचा राजीनामा गृहमंत्री पदाचा घ्यायला हवा। अत्यंत अपयशी असे गृहमंत्री आहेत, अत्यंत अपयशी, फेल्युअर, टोटल फेल्युअर होम मिनिस्टर ऑफ इंडिया। तर विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांच्या जागेवर आता काँग्रेस पर्यायी उमेदवार देणार आहे। सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे। 7 पैकी एक फुटीर आमदार नेमका कोण हे अद्याप समजू शकलेलं नाही। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फुटीरवादी आमदारांची नावं हायकमांडला कळवली आहेत। वरिष्ठांनीही त्यांची गांभीर्यानं दखल घेतली असल्याचं कळत आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी फुटीर आमदारांच्या जागी दुसरे उमेदवार देण्याची पक्षाची तयारी सुरू असल्याचं समजतंय। दरम्यान 7ही मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांकडून लॉबिंग करण्यास सुरुवात झाल्याची माहिती मिळतेय। वांद्रे पूर्व भाई जगताप, सचिन सावंत, नांदेड दक्षिण अब्दुल सत्तार, अब्दुल समद, अमरावतीमध्ये अनिल देशमुख, विलास इंगोले आणि सलीम पटेल या इच्छुकांचे पक्षाकडे अर्ज गेलेले आहेत। तर देगलूर निवृत्ती कांबळे, व्यंकटराव वरवंटकर, दोंडीबा कांबळे मिस्त्री तसंच दीपक रामपूरकर, MB कांबळे, इगतपुरी लकी जाधव यांच्यासह 4 अर्ज गेले आहेत।